देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित होणार हे जवळपास दिसत होतंच, मात्र तरी देखील गेल्या काही वर्षात झालेल्या काही नाटकीय घडामोडीनंतर आता मात्र त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेले आहे। त्यामुळे देवेंद्र फडणवीस राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून उद्या एका मोठ्या भव्य दिव्य अशा कार्यक्रमामध्ये शपथ घेणार आहेत आणि या शपथविधी सोहळ्याला संपूर्ण देशभरामधून अनेक नामवंत व्यक्ती, मोठमोठे राजकीय व्यक्ती येणार आहेत। महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना सुद्धा त्यासाठी आमंत्रित केलेले मोठी जय्यत तयारी सध्या आझाद मैदानावर सुद्धा सुरू आहे। तर एकीकडे आपण पाहतोय वेगवेगळ्या शहरांमध्ये सगळा जल्लोष सुरू आहे। भाजपचे कार्यकर्ते जल्लोष करत आहेत। नागपूर, ठाणे, संभाजीनगर या शहरांमधूनही काही प्रातिनिधिक दृश्य आपण पाहतोय। मात्र भाजपच्या कार्यालयामध्ये, वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये ठिकठिकाणी अशाच प्रकारचे वातावरण दिसतंय। ढोल ताशांचा गजर चालू आहे। काही ठिकाणी लाडू ठेवलेले आहेत, मिठाई भरवत आनंद व्यक्त केला जातोय। मोठा जल्लोष सध्या भाजपत दिसतोय। फडणवीसच आता मुख्यमंत्री होणार यावर शिक्कामोर्तब झाले। तर तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस यांना हा मान मिळत असल्यामुळे भाजपमध्ये एक वेगळंच वातावरण आहे। खरं तर देवेंद्र फडणवीस हे भाजपचे असे नेते आहेत की 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणारे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे हे दुसरे मुख्यमंत्री ठरलेले होते। त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा विक्रम सुद्धा म्हणता येईल। भाजपचे ते पहिले मुख्यमंत्री, त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पहिल्यापासून खरं तर पसंती मिळत होती।